वसई विरार मध्ये सध्या एक चर्चेचा विषय झाला आहे, तो म्हणजे प्रथम महापौर राजू पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। मी आता विरार मध्ये आलेलो आहे। मी आपल्याला दाखवतोय की या ठिकाणी राजू पाटील जे आहेत त्यांचा एक बोर्ड लागलेला आहे। या ठिकाणी पक्षाचं नाव पहिल्यांदाच म्हणजे संपूर्ण राजकारणाच्या वसई विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडलेली आहे। कारण आमदार बहुजन विकास आघाडीचे सर्व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून राजीव पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। प्रथम महापौर या वसई विरार महापालिकेचे झाले होते आणि त्यानंतर त्यांना कोणतंही मोठं पद दिलेलं नव्हतं। आता सध्या या ठिकाणी नालासोपाऱ्याच्या विधानसभेचा आता पडघम वाजू लागलेला आहे। आता सगळीकडे विधानसभेचे निवडणुकीचे वारे वागवू लागलेले आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं स्थानिक माथाडी विकास संघटना, स्थानिक कामगार संघटना, प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील नवरात्र उत्सव, दसरा व दीपावली निमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा असे वसई, नालासोपारा, विरार या शहरामध्ये मोठमोठे बॅनर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे यांच्या भाजप प्रवेशाकडे सुई जाते आणि त्यामध्ये हे यांचा जो प्रवेश हा निश्चित मानला जातोय। कारण बहुजन विकास आघाडीचं चिन्ह अथवा कोणतंही या ठिकाणी आपल्याला चिन्ह पाहायला मिळत नाही आणि या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतंत्र असे पहिल्यांदाच बोर्ड हे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे यांच्या प्रवेशाचा जो मार्ग आहे तो मोकळा होणार आहे का हे सुद्धा पाहावं लागेल। कारण खरं तर भाजपाला या ठिकाणी सत्ता हवी असेल तर राजू पाटील हा एक मोठा पर्याय त्यांच्या समोर आहे। कारण सध्या भाजपमध्ये आपापसात शीतयुद्ध चालू आहे। कारण भरत राजपूत हे सुद्धा नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर राजन नाईक हे सुद्धा इच्छुक आहेत। जर दोघांमध्ये जर वितुष्ट झालं तर त्याचा फटका पक्षाला सुद्धा बसू शकतो। त्यामुळे हा एक पर्याय असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। जाणकारांचं म्हणणं आहे की राजीव पाटील जर भाजपमध्ये गेले तर या ठिकाणी वसई विरार महापालिकेची एक हाती बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे, त्या सत्तेला सुद्धा सुरुंग लावता येणार आहे। त्यामुळे भाजपचा प्रवेश जो आहे राजू पाटील यांचा हा निश्चित मानला जातो आहे आणि भाजप सुद्धा राजू पाटील यांना घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सूत्रांकडून समजलेलं आहे। आता राजू पाटील हे भाजपमध्ये जातात की फक्त बहुजन विकास आघाडीत राहतात हे आता येणारा काळच सांगेल। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई विरार।